आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। मागील वर्ष निवडणुकांचं असल्यामुळे काही सवलती दिल्या, पण पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल। अर्थमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मार्चमध्ये राज्याचा नवीन सरकारचा अर्थसंकल्प आम्ही सादर करणार आहोत। 3 मार्चला अधिवेशन आहे, तर थोडंसं काही कठोर निर्णय मला अर्थमंत्री म्हणून घ्यावे लागतील। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6,25,457 कोटींचे करार। JSW कंपनी राज्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा पक्षाचा विषय, मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांवरील अन्याय चालू दिला जाणार नाही। मंत्री जयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना इशारा। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ठरवतात, पक्षाचं शीर्ष नेतृत्व ठरवतं, त्यामुळे ते ठरवतील। आणि ही जी परिस्थिती समोर आहे, कुणाला नोटीस आलं किंवा कुणाचा काय निर्णय घ्यायचा हे पक्ष योग्य वेळी ठरवतो। हा भारतीय जनता पार्टी आहे। मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढा, शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। 25 जानेवारीपासून दिल्ली जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार। भाजपला मतांची चोरी करू देणार नाही। संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर भेटीनंतर उत्तम जानकरांची माहिती। चोर हा कुठं ना कुठेतरी पकडला जातोच। उद्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आम्ही भेटणार आहे आणि 25 तारखेला जंतर मंतरवरती त्या ठिकाणी 1 दिवस आम्ही सत्याग्रह करू। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर जाणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। भाजप मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी समन्वयकाची नेमणूक करणार। महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्ती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नियुक्तीपत्र जारी। राहुल शेवाळेंच्या पत्राची गृहमंत्री अमित शहांकडून दखल। TISच्या अहवालानुसार बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पोलीस महासंचालकांना सूचना। टेसने रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येवर अहवाल बनवला होता। संपूर्ण 20चा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार संपूर्ण मुंबई शहरात कारवाई करावी। जर या अहवालावर अगोदरच कारवाई झाली असती तर आपल्या सर्वांना माहिती आहे, सुप्रसिद्ध अभिनेते सैफ अली खानवर जो हल्ला झाला तो बांगलादेशीने केला, तर त्या बांगलादेशीवर अगोदरच कारवाई झाली असती। 3 महिन्यापूर्वीच मी ह्या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या, परंतु दुर्दैवाने त्या झाल्या नाहीत। परंतु आता 15